कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत गेल्या 5 वर्षात शासन, जिल्हा नियोजन समिती, लोकप्रतिनिधी व स्वनिधीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता व गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना आज निवेदन दिले। त्यात त्यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ते, टेंडरपूर्वी सुरू झालेली ॲडव्हान्स कामे, गांधी मैदान दुरुस्तीतील उणिवा, रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा खर्च तसेच ड्रेनेज कामातील भ्रष्टाचारासंदर्भात तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी केली आहे। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या 4ही विभागामध्ये अंदाजे 50 कोटीहून अधिक ॲडव्हान्स कामे झाली असून प्रशासकीय मान्यता न घेता ती पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे सर्व विकास कामांची थर्ड पार्टी ऑडिट करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। मी आत्ताच ज्या बैठकीमध्ये आम्ही सर्वजणच होतो त्या बैठकीत त्यांना विनंती केली की मॅडम, आपलं नाव मंजू लक्ष्मी आहे, आपण कडक लक्ष्मीच्या भूमिकेमध्ये जर आलात तर कोल्हापूर शहरातले हे सगळे कॉन्ट्रॅक्टर, टक्केवारीतले आमदार ही सगळी सुस्थितीत येतील, पण त्या कडक लक्ष्मीच्या भूमिकेत कधी येतील याची आम्ही वाट पाहतो। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेली 5 वर्ष ॲडव्हान्स कामं केलेली जवळजवळ 70 कोटीची ॲडव्हान्स कामं केलेली आहे आणि तो आत्ता निधी करून टेंडर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि ही ॲडव्हान्स कामं परत टेंडरमध्ये धरली जाऊ नये असं आमची मागणी आहे आणि याचं ऑडिट व्हावं आणि ते ऑडिट करण्याचं काम आयुक्तांनी करावं अशी आमची मागणी होती। गांधी मैदान असेल, रंकाळा असेल, 100 कोटीचा विषय असेल, या सगळ्या निधींमध्ये इतकी अनियमितता आहे। ही अनियमितता दूर करण्यासाठी ही थर्ड पार्टी ऑडिट करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि ती प्रशासनापुढे मांडलेली आहे। प्रशासन आम्हाला 8 दिवसात उत्तर देतो असं म्हणाले। कोल्हापूर महानगरात विधायकतेचा अरुणोदय माननीय श्री अरुण सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय सुरेश देसाई, सम्राट इंडस्ट्रीज, माननीय मुकुंद पवार, सोहम कॅटरर्स, माननीय अभिजित फटकर, माननीय अमर पाटील, माननीय राजू पाटील।